श्री गणेशाय नमः। गणगणगणात भूते गजानन महाराज की जय। अध्याय 13 भाग 2। असो एकदा गजाननाच्या आज्ञेने असो एकदा पौषमासी झामसिंग आला शेगावासी बोलता झाला समर्थासी, माझ्या गावास चला हो मम भाच्याच्या गृहाला, अडगावी नेण्याला मी आलो होतो आपणाला, तै आपुला करार ऐसा होता समर्था, मी नाही येता आता नको करू आग्रह वृथा, पुढे मागे येईन त्याला दिवस झाले बहुत, आता चला मुनगावात मी आहे आपुला भक्त, माझी इच्छा पूर्ण करा मुनगावात माझे घरी, काही दिवस राहा तरी मी अवघी करून तयारी, न्याय आलो आपणा जामसिंगा बरोबर मुनगावी, आले साधूवर दर्शना लोटले नारी नर, तो न आनंद वर्णवे झामसिंगाने भंडारा घातीला असे थोर खरा, मुनगाव झाले गोदातीरा दुसरे की हो पैठण, पैठणा माझी एकनाथ मुनगावी गजानन संत, भजनी दिंड्या अमित आल्या भजन करावया, आचारी लागले स्वयंपाका अर्धा स्वयंपाक झाला निका, तै महाराज बोलले देखा ऐसे झामसिंगासी, झामसिंगा आज चतुर्दशी मुळीच आहे रिक्त स्थिती, भोजनाच्या पंक्ती पौर्णिमेला होऊ दे, झामसिंग बोलला त्यावर स्वयंपाक झाला तयार, लोक जमले आहेत फार आपला प्रसाद घ्यावया, स्वामींनी केले बोलणे तुझे व्यवहार दृष्टीने, योग्य परी हे न माने त्या जगदीश्वराला, झामसिंगा हे अन्न न येईल उपयोगा कारण, तुम्हा प्रापंचिका लागून आपलेच व्हावे वाटते, पंक्ती बैसल्या भोजना तो एकाएकी आकाश जाना, भरून आले गर्जना होऊ लागली मेघांची, चमके बीज माथ्यावरी झंझावट सुटला भारी, कडकडाकी कांतारी लागली झाडे मोडावया, घटकेत पाणी पाणी झाले अन्न उघे वाया गेले, मग झामसिंगाने विनविले महाराजास येणे रीती, आता महाराज उद्या तरी मुळी न व्हावे आजच्या परी, हिरुमुष्टी होऊन बैसली खरी अवघी मंडळी गुरुराया, निवारा या पर्जन्याला हा नव्हे पावसाळा, आगंतुक बेटा आला आमचा नाश करावया, आता पाऊस पडेल तरी शेतीचे होईल वाटोळे ते पहा सकळ, मग म्हणतील लोक ऐसे झामसिंगे केले पुण्य, हा भंडारा घालून ते भोवले आम्हा लागून, वा खूप तरा पुण्याची, तै महाराज म्हणाले झामसिंगा ऐसी संचित होशी कागा, तुला न उद्या देईल दगा हा पर्जन्य कधीही, आताच मी वारितो त्यासी ऐसे बोलून आकाशाशी, पाहू लागले पुण्यराशी ते आभाळ फाकले, मेघ क्षणात निघून गेले सर्व ठाई ऊन पडले, हे एका क्षणात झाले अगाध सत्ता संतांची, दुसरे दिवशी पौर्णिमेला थोर भंडारा पुन्हा झाला, तो नियम चालला अजून त्या मुनगावी, झामसिंगाने आपुली इस्टेट सर्व केली अर्पण, महाराजांचे चरणी भिली त्या मुनगावी ग्रामात, लोक त्या मुनगावात समर्थाचे झाले भक्त, पुंडलिक भोकरे म्हणून त्यात एक जवान पोऱ्या असे, हा उकिरड्या नामक कुंब्याचा पुत्र एकुलता एकसाचा, भक्त झाला महाराजांचा ऐन्य तारुण्या माझारी, हे उकिरडा नाम वऱ्हाडात पोर नसल्या वाचत, लोक नवसे ठेवितात ऐसे प्रघात त्या प्रांती, ते पेंट्या तेलंगणात, केरपुंजा महाराष्ट्रात, तैसा उकिरडा वऱ्हाडात, नाव ठेविती बालकाचे हा पुंडलिक वद्य पक्षासी, करावया वारीसी येत नेमे शेगावासी, घ्याया दर्शन समर्थाचे जैसे का ते वारकरी, वद्य पक्षा माझारी जाती इंद्रायणीच्या तिरी, देहू आळंदी गावाला तैसाच हा वऱ्हाडात, वारी वद्य पक्षात करी येऊन शेगावात, परमभाव भक्तीने असो एकदा वऱ्हाडात, रोगग्रंथिक सानिध्यापत बळावला अत्यंत,
गाव बाहेर पडले की या तापात ऐसे होते. प्रथमता थंडी वाजते, अंग ज्वराने तप्त होते, डोळे होती लाल बहु, आणि कोठेतरी सांध्यावर ग्रंथी उठे सत्वर, ती होता करी जोर, वात तिच्या मागुणी, मग रोगी बरळ तसे, शुद्धी न काही राहतसे, तलखी अंगाची होतसे, बेशुद्ध होई क्षणाक्षणा. पूर्वी हा रोग विपरीत नव्हता भरतखंडात, त्याचा वास युरोपात होता मोठ्या प्रमाणे. ती साथ इकडे आली, गावोगावी पसरली, त्याच्या प्रतिकारा सोडून दिली लोकांनी ती घरदारे. त्या दुर्धर साथींची स्वारी आली पहा मुणगावावरी, तो पुंडलिकाची आली वारी, सेगावास निघाला. कसकस त्याला घरीच आली, परीती त्याने चोरिली, सेगावाची वाट धरली, आपुल्या पित्या समवेत. येता 5 कोसावर, शरीरासी भरला ज्वर, एक पाऊल भूमीवर, तयाच्याने टाकविना. गाठ उठली बगलेत, हैराण झाला रस्त्यात, ऐसे पाहून पुशेतात, कारे पुंडलिका ऐसे करीशी. पुंडलिक म्हणे बापाला, बाबा मासी ताप आला, एक गोळा काखेला, उठला आहे येधवा, शक्ती सारी सीन झाली, आता मसीन चालवे मुडी, काय करू ही राहिली, वारी हाय रे दुर्दैवा, हे स्वामी दयाहना, वारीस खंड पाडीना, दाव तुझ्या दिव्य चरणा, भक्तवत्सला कृपानिधी. वारी सांग झाल्यावर मग येऊ दे खुशाल ज्वर, जरी सांडले शरीर तरी न त्याची परवा मला, माझा पुण्य ठेवा हीच वारी, ती रक्षण आता करी, ती साथ झाली वैरी, नास तिचा करावया ते. शरीर सामर्थ जोवर, परमार्थ घडे तोवर, बापही झाला चिंतातुर, ती मुलाची पाहून स्थिती, तोही रडू लागला, हा एकुलता एक पुत्र मला, देवान दिवा नेई भला, हा माझ्या वंशाचा. विकिरडा म्हणे पुत्रास, गाडी घोडे बसावयास, आणू का या समयास, तुला बाळा बसावया, पुंडलिक वदे तयावरी, झाली पाहिजे पायीच वारी, उठत बसत कसे तरी, जाऊ चला सेगावा. मध्ये मृत्यू आल्यास, शवतरीने सेगावास, नको करू शोकास, हेच आता सांगणे. बसत उठत पुंडलिका आला, अति कष्ट शेगावला, पाहून सामे समर्थाला, घातल त्याने दंडवत, तो समर्थांनी माव केली, एका हाताने दाविली, काख त्यांनीच आपुली, अति जोर करुणिया, आणि केले मधुरोत्तर, पुंडलिका तुझे गडांतर, टळले आता तिळभर, चिंता त्याची करू नको, तैसे महाराज वदता क्षणी, पुंडलिकाची गाठ जाणी, गेली जागच्या जागी जिरुणी, ताप तोही उतरला, कंप अशक्ततेने, राहिला देहा कारणे, करी पुंडलिकाच्या मातेने, आणिला नैवेद्य वाढून, घास त्या नैवेद्याचे, समर्था घेता 2 साचे, कापरते पुंडलिकाचे, गेले बंद होऊनिया. पुंडलिक झाला पूर्वव्रत, अशक्त तथा राहिली किंचित, हे गुरुभक्तीचे फळ सत्य, उघडा डोळे अंधांनो, गुरु योग्य असल्यावरी, वाया न जाई सेवा खरी, कामधेनू असल्या हरी, कान इच्छा पुरतील. सांग करून वारीला, पुंडलिक गेला मुणगावाला, हे जो चरित्र वाची भला, त्याचे टळेल गडांतर. संत चरित्र ना कहाणी, अनुभवाची खाण जाणी, मात्र अविश्वास म्हणी, संत कथेचा न यावा हो. श्रीदास गुण विरचित, हा गजानन विजय नामे ग्रंथ, सुखद हो भाविकांप्रतो, हेच देवा मागणे. शुभम भवतु. श्री हरिहरार्पणमस्तु. इति 13 अध्याय समाप्त. श्री गजानन महाराज की जय. गण 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 गणात